झी 24 तास एक पाऊल पुढे. कलाकृतीवर आक्षेप घेऊ शकतं आणि त्याला आपलं सरकार आपले राजकीय जो काही फोर्स आहे तो शरणागत होतो ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं हाच प्रश्न घेऊन जाणार आहे. सेन्सर बोर्ड ठरवतो, बरोबर, सेन्सर बोर्ड ठरवतो. अधिकारवाणीने बोलणारी माणसं, समजदार माणसं तिकडे बसलेली असतात, त्यांनी घेतलेले निर्णय आपण सरळ सरळ त्यांचा अपमान करतो असं वाटतं. बरोबर आहे. हाच प्रश्न घेऊन जाऊया आपण ख्यातनाम साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्याकडे. रत्नाकर मतकरी, तुमची जवळपास 50च्या वर नाटकं रंगभूमीवर आली, अनेक कादंबऱ्या तुम्ही लिहिलेल्या आहेत, अनेक विषय, अतिशय नाजूक विषय तुम्ही हाताळलेले, स्त्री पुरुष संबंधांपासून ते राजकारणापर्यंत, व्यक्तिचित्रणापर्यंत असा प्रदीर्घ आपला सगळा अनुभव आहे, आपली कारकीर्द आहे. अशा प्रकारचे वाद गेल्या काही वर्षात अनेक वेळा आलेले आपल्याला दिसत आहेत. एक लेखक म्हणून तुम्हाला असं वाटत नाही का की कुठेतरी तुमच्या लिखाणावरच आता मर्यादा येत आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा लेखन काय आहे यापेक्षा ते लिहिलंय कोणी आणि त्याच्या सामाजिक आणि राजकीय भूमिका याआधी काय होत्या ह्याच्यावर विरोधाची धार ठरत असते. विरोध सिनेमातल्या कंटेंटला नसतो, तर सिनेमा करणाऱ्या व्यक्तीला आणि सिनेमाला असतो. काय म्हणणं आहे आपलं? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की लेखकाचा मूळ हेतू काय आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती कधी पाहिलीच जात नाही. की खरोखर दुसऱ्याला दुखावण्याचा हेतू आहे का, खरोखर एखाद्या जाती जमातीविषयी काही मुद्दाम खोडसाळपणाने काही लेखकाला म्हणायचं आहे का, हे काही न बघता बऱ्याच वेळेला काय होतं, कलाकृतीचा हेतू संपूर्णपणे वेगळा असतो आणि तो हेतू किंवा तो आशय मांडताना कलावंताला काही गोष्टी ज्या सांगाव्या लागतात ती काही कटू सत्य असू शकतात आणि मग ही कटू सत्य मनाला त्रास देऊन गेली असं काही एक थोडासा एक अल्पसंख्याक असा वर्ग म्हणतो. परंतु त्याला काही इलाज नसतो कलावंताचा, कारण त्याला जो आशय सांगायचा असतो त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला ही सगळी कटू सत्य सांगावी लागतात. आणि अशा वेळेला महत्त्व कशाला आहे की त्यांनी जे सांगितलंय तो मुद्दाम खोडसाळपणा त्या विशिष्ट जाती जमातीविषयी न करता त्याला जे सांगायचंय तो आशय संपूर्णपणे वेगळाच आहे की नाही. म्हणजे आता विश्वरूपमचं उदाहरण घ्यायचं तर मला वाटत नाही की कमल हसनला काही मुस्लिम कम्युनिटीला दुखवायचं आहे म्हणून, परंतु त्यांनी विषयच असा घेतलाय की एक जो त्याचा नायक आहे तो अँटी टेररिस्ट आहे आणि म्हणून नाईलाजाने त्याला टेररिस्ट लोकांबरोबर युद्ध करावं लागतं. आणि युद्ध मी का शब्द मुद्दाम वापरला की तो माझ्या दृष्टीने एक सर्वसाधारण ॲक्शन फिल्म आहे ती, की यापेक्षा फारसं त्यामध्ये अधिक काही आपण शोधण्याची गरज नाही आहे. आणि मग ज्याप्रमाणे एका ॲक्शन फिल्ममध्ये 2 तट असतात, एक नायकाचा आणि एक खलनायकाचा, त्यात कोणीतरी खलनायक असतं, पण याचा अर्थ असा नाही की लेखकाला काही लोकांना मुद्दाम खलनायक दाखवायचं आहे असं नाही. आणि जर त्यांनी टेररिस्ट ग्रुप आहे असं म्हटलं त्याशिवाय अँटी टेररिस्ट नायक काही काम करू शकणार नाही, टेररिस्टच्या विरोधात असतो काम करणार. कलाकृतीचा संघर्ष हा आत्मा असतो. एक्झॅक्टली. त्यामुळे हा संघर्ष त्यांना कुठे ना कुठेतरी येणार. मग संघर्षातल्या खलनायकाच्या बाजूने म्हणणं की आम्ही दुखावलो, आमच्या भावांना दुखावल्या, हे होऊ शकत नाही. कारण त्यांनी मुळात बघितलं पाहिजे की या चित्रपटातून काय साधायचंय, काय म्हणायचंय. तर इथे खरं म्हणजे एक साधी ॲक्शन स्टोरी सांगायची आहे, तर म्हणायचं काही फारसं नाही आहे, परंतु त्याचाच फायदा घेऊन अल्पसंख्याक आपलं महत्त्व वाढवत आहेत असं मला वाटतं. आणि शासन नेहमीच अल्पसंख्याकांचं लांगोलवर चालन करताना आपल्याला दिसतं मतपेटीसाठी, परंतु मला आश्चर्य वाटतं की ते नेहमी अल्पसंख्याकांचं का बहुसंख्याकांचं लांगुल चालन, त्यापेक्षा त्यांच्या दबाव गटापुढे सरकार कसं गुडघे टेकतं याचं उत्तम उदाहरण आपल्याला विश्वरूपम याच्या निमित्तानं पाहायला मिळतं. मी ब्रेकवर जाण्यापूर्वी पुढचा मुद्दा काय ते तुम्हाला सांगतोय प्रेक्षक, की याच्या समर्थनार्थ आणि याच्या विरोधात ज्या काही लॉबीज आणि जी काही राज्य सरकार आली त्यांच्या भूमिका नेमक्या काय होत्या हे दुसऱ्या सेगमेंटवर आपण तपासून पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका, आपण पाहत आहात एक विशेष कार्यक्रम कमल हसन यांच्या येऊ घातलेल्या किंवा येऊ न घातलेल्या एका चित्रपटाबद्दल ज्याचं नाव आहे विश्वरूपम. म्हणून आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे निमित्त विश्वरूपमचं. झी 24 तास एक पाऊल पुढे.